खाली बघ, नाही तर व्हिडिओ शूट करायचे याच्यात जाशील खाली. अजून जोरात माझा कान फुटला. असते असते कज्जा असते. चला. अरे कहना क्या चाहते हो. चला मंडळी, ब्लॉग सुरू होण्याआधी आपण चहाचा आणि पोह्याचा नाश्ता करू. राम राम मंडळी, कशा शेतस. स्वागत आहे तुमना आमना नवीन ब्लॉग मा. आता गाडी मा पेट्रोल भराय नो मी. नमस्कार मंडळी, कसे आहात. तुम्हा सगळ्यांचे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये हार्दिक स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या सगळ्या ब्लॉग साठी खूप सारे प्रेम देताय, खूप प्रोत्साहन देताय. सो आम्हाला पण मजा येते पुन्हा ब्लॉग शूट करण्यासाठी. सो आज आहे शनिवार. आज आमची पुन्हा फॅमिली ट्रिप पुन्हा निघालो आहोत. आम्ही आज एका इंटरेस्टिंग ठिकाणी चाललो आहोत. ते एका दुसऱ्या राज्यात आहे. त्या राज्याचं नाव आहे वेस्ट व्हर्जिनिया. तिथे आम्ही श्री श्री राधा वृंदावन चंद्र मंदिरात जात आहोत. ते मंदिर खूप सुंदर आहे. तिथे गाईचा गोठा आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. ते मंदिर स्थापित करण्याचं कारण म्हणजेच भारतातील वृंदावन सारखं वातावरण तयार करण्याचं हे मुख्य कारण आहे त्या मंदिरामागचं. ते मंदिर 1968 साली बांधण्यात आलं होतं आणि ते इथल्या इस्कॉन समुदायाचं म्हणजेच हरे कृष्ण समुदायाचं हे पहिलं मंदिर आहे अमेरिकेतलं. आता मी खूप एक्सायटेड आहे तिथे तुम्हाला न्यू वृंदावन मंदिरात घेऊन जाण्यासाठी. हे मंदिर आमच्या घरापासून 3 तासाच्या अंतरावर आहे. तर आता आम्ही जाय राहिलो, गाडी चालाय राहिलो. बघा आता किती छान आहे. चला बघा. सो आता आम्ही पोहोचलो आहोत न्यू वृंदावनला. गर्दी खूपच आहे, अनएक्सपेक्टेड खूपच जास्त गर्दी आहे आणि व्ह्यू इतका सुंदर आहे की खरंच खूप निसर्गरम्य वातावरण आहे इथे. तुम्हाला दाखवते मी आता. काय चला सर, आम्ही आता पोहोचलो आहोत. चला तुम्हाला दाखवतो आता की हे मंदिर किती छान आहे. असं तर गर्दी खूपच आहे. खूप गर्दी आहे. पिऊ खाली बघ, नाही तर व्हिडिओ शूट करायचे याच्यात जाशील खाली. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. ते बघा तिकडे बघा. सध्या आम्ही मंदिराजवळ चाललोय. खूप गाड्या येत आहेत. आहे पुढे जा, असेल तिथे पार्किंग. इथे हा पॅलेस लॉज आहे. इथे रूम्स अवेलेबल असतात तुम्हाला जर स्टे करायचा असेल तर. आणि याला लागूनच मंदिर आहे. चला आता तर दर्शन करूया. ओके चला.
जय गिरिराज महाराज की जय निताई गौर हरि प्रेमानंद। आरती संपल्यानंतर बाहेरच प्रसादाची पण व्यवस्था केलेली असते. सगळे श्रद्धाळू प्रसादासाठी लाईनमध्ये आहेत. प्रसादाची चव तर नेहमी उत्तमच असते, पण हा प्रसाद तर खूपच छान होता. इथे मॅचलेस गिफ्ट म्हणून त्यांचं एक गिफ्ट शॉप पण होतं, जिथे श्रीकृष्णाच्या मूर्ती, मोराच्या वेगवेगळ्या आकृत्या आणि देवांचे फोटो असतात. बट माझ्या मतानुसार ते खूप महाग होते, त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही, जे इंडियात आपल्याला खूप स्वस्तामध्ये मिळतात. बट तुम्ही बघू शकतात की इथे काय काय अवेलेबल आहे. इथे भविष्य सांगणारे ज्योतिष पण होते. सध्या हा जो एरिया आहे इथे आपण आपल्याला लेक दिसेल, इथे मोर दिसतील, लकी असू आपण तर इथे. अरे चलो चलो एलिफंट बघू. चल चल. अजून जोरात माझा कान फुटला.
आता आम्ही सगळ्यांनी प्रसाद खाऊन थोडा रेस्ट केलाय. आता आम्ही चाललो आहोत पॅलेस ऑफ गोल्डला. तर तुम्हाला आता दाखवते तिकडचे दृश्य. ओके. जाण्या अगोदर आम्हाला काही गायी पण दिसल्या. तर हा होता आमचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता आम्ही परतीच्या मार्गाला निघालोय. आधी पण तुम्हाला गुड बाय म्हणतोय आणि म्हणतोय की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय खानदेश, जय महाराष्ट्र, जय भारत.